सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मंदिर ये हमारा। स्वयं राष्ट्रसंतांनी आपल्या कल्पनेतनं ज्याला साकार केलं आहे 70 वर्ष जुनं, ते पाडण्याचा विषय सध्या सर्वीकडे पेटला आहे. कारण की गुरुदेवांचे अनुयायी पूर्ण विदर्भातच नाही तर देशात आणि परदेशात सुद्धा पसरले आहे. आज या ठिकाणी गुरुदेव सेवाश्रम नागपूर या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलं आहे. सर्वात प्रथम आपण हे सांगावं की याची पार्श्वभूमी आणि हे याच्या कसं वाढलं होतं. हा एक परिवर्तनाचा विचार आहे आणि विचारांना जर संपवायचं असेल तर त्या महापुरुषांच्या ज्या आठवणी आहेत, ज्या आठवणी नेहमी प्रेरणा देत असतात, त्या संपवल्या आणि त्याला जर चमत्काराच्या कथा जोडल्या तर मग या आठवणी संपल्या की तो विचार संपतो आणि तो व्यक्ती पूजेमध्ये जाऊन बसून एका देवाच्या स्वरूपामध्ये येऊन बसतो. कारण तुकडोजी महाराजांच्या या खानाखुणा नष्ट करायच्या, येणाऱ्या पिढीला मग कुठल्या तरी चमत्काराच्या कथा तुकडोजी महाराजांच्या सांगायच्या, म्हणजे तो त्या विचारापासून, जसं तुकारामाच्या बाबतीत झालं, संत तुकारामाचा विचार बाजूला जाऊन ते सहदेह गेले वैकुंठाला हे सांगणं सुरू झालं. कबीराच्या बाबतीत तेच झालं. तर मला असं वाटतं की गुरुकुंज आश्रमातून आता एक नवी सांस्कृतिक जी परंपरा होती, जी संस्काराची परंपरा होती, ती दूर सारून अशा वादाविवादामध्ये लोकांना फसवायचं आणि तो विचार कुठेतरी थांबवायचा, या पाठीमागे कुठली तरी एक शक्ती पण काम करत असली पाहिजे. तर आपण याचं चिंतन, कारण आपण अभ्यासक आहोत सगळे, तर या अभ्यासकांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी जमेल ती. कारण तुकडोजी महाराज म्हणतात, वो चीड़ झूठे राह की अन्याय की अभिमान की, सेवा करण को दास की परवा नाही हो जान की. मित्रांनो, मृत्यू तर केव्हा ना केव्हा येणारच आहे, पण ज्या महापुरुषांनी तुम्हाला मला एवढं मोठं केलं, त्याच्या नावाचा एक ब्रीद, त्यांच्या नावामुळे एक आपली आयडेंटिटी समाजामध्ये झाली आहे. तर त्याला जपायचं जर असेल तर त्यांच्या निर्मित असलेल्या वास्तूसुद्धा जपण्याचं काम आपलं आहे. राष्ट्रसंत निर्मित प्रार्थना मंदिरातून पाडण्याचा प्रयत्न केला तर आपला काय संकल्प असणार आहे? पहिलं कडवं जे प्रार्थनेचं आहे, सेवा करण को दास की परवा नहीं हो जानकी. इसमें इस शब्द में बहुत बड़ी ताकत है. कर या मत, क्यों हम लोग डरे, और हम प्रार्थना मंदिर है इसको हम अवश्य बचाएंगे. त्याचे महान पुजारी म्हणून आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराकडे आपण पाहतो. त्याचप्रमाणे या प्रार्थना मंदिरातून सुद्धा हा विचार प्रसारित व्हावा ही अपेक्षा आहे. आपल्यासोबत वापरकर साहेब आहेत. महापुरुषांच्या विचाराशी आपण किती प्रामाणिक आहोत, कृतीशील किती आहोत. कोणी तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं संतांनी सांगितलेलं आहे. ते तुकडोजी महाराजही म्हणतात की बा हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की एकंदरीत महाराजांच्या विचाराचे किंवा कोणत्याही संतांच्या महापुरुषाच्या विचाराचे जे खऱ्या अर्थाने जे पाईक असतात, खरे पाईक, काही प्रचारकही असतात त्यांचं जाऊ द्या, पण जे खरे पाईक असतात त्या लोकांची जबाबदारी फार मोठी असते. आणि त्यांनी महाराजांचे विचार, त्या महापुरुषाचे विचार आपल्या कृतीतून लोकांच्या समोर ठेवायचे असतात. पण हे जसं मोठं भव्य वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फालतू आहेत, या गोष्टीला काय अर्थ नाही. सगळे तिथे काय काय भानगडी होतात आणि तिकडून कसा पैसा येतो आणि तो कसा खाल्ला जातो ना काय, ते सगळं माहिती आहे लोकांना. त्याच्यामुळे आपण प्रतीकामध्ये जातो. मला असं वाटते की संतांच्या विचारांची लढाई ही प्रतीकांच्या ऐवजी कृतीमधून लढली गेली पाहिजे. आणि ती करणं कठीण असते. प्रतीकांची लढाई सोपी असते. त्याच्यामुळे कोणी बाजार मुली एकत्र येतात, ऐसा बनाएंगे वैसा बनाएंगे, ये करेंगे वो करेंगे, मंदिर वही बनाएंगे तो इतना बड़ा ये करेंगे, हे जे बाजार मुलग्यांचे उद्योग आहेत. मला असं वाटतं नवनिर्मित प्रार्थना मंदिर याचं ते खुजेपण बघा, तर हे खरंच राष्ट्रसंतांच्या विचाराला न्याय देणारं वाटतं का आपल्याला? एक मुद्दा असा आहे की एखाद्या गोष्टीची प्रतिकृती, ताजमहल सारखी प्रतिकृती दुसरा ताजमहल नाही बांधता येत. तुकडोजी महाराजांची कल्पकता किंवा त्यांचं डिझाईन ते दुसरं कोणी निर्माण करू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की त्यांनी बांधलं ना, त्याच्यात त्यांनी प्रार्थना करावी, ध्यान करावं, लोकांचे सभागृह म्हणून सारखं त्याचा उपयोग करावा किंवा प्रार्थना मंदिर म्हणून त्यांनी ठेवावं,
त्याच्यात काही नाही, पण त्या वास्तूला त्यांनी सुरक्षित करावं. की जर तुम्ही ऐकलं नाही, जर आमचं निवेदन जे आहे जर मान्य केले नाही तर आम्ही आंदोलनालाही मागं पडणार नाही. जुन्या प्रार्थना मंदिराला जर हात लावला की मायाताई जे बोलते तेच करते आणि जर असं जर केलं त्यांनी तर आम्ही तिथे कोणालाही सोडणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जेव्हा पुरुष पावती पथना स्त्री प्रवृत्ती सहन होईना तेव्हा महिलांच्या असाव्या संघटना त्याची सुधारणा कराव्या. तर महिला संघटना आणि आणखी ज्या संघटना आहेत, गुरुदेव सेवा मंडळाचे गावागावामध्ये मंडळ आहेत, या सर्व मंडळांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. प्रश्न असा आहे, हु विल बेल द कॅट? मांजरीच्या गळ्याला घंटा कोण बांधल? तर नेतृत्व नागपूर करणार का? ही गुरुदेव सेवा मंडळाचं आंदोलन कोणी एका व्यक्तीभोवती कधी फिरलं नाही. ती समूहाने ती ताकद तयार झाली. ती ताकद निश्चित त्याचं नेतृत्व म्हणजे घंटा कोणी बांधावा असं नाही. कारण मला वाटतं तुकडोजी महाराजांकडे एक वर्ग देव म्हणून पाहतो तर दुसरा वर्ग विचार म्हणून पाहतो, आणि नागपूर शहरातला सगळा जो वर्ग आहे तो विचार म्हणून त्यांना स्वीकारतो, देव म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही. आणि विचार जेव्हा पेटतात तर विचार हे क्रांती करतात. व्यक्तिपूजा ही क्रांती करत नसते, तर विचार क्रांती करतात. तर निश्चित त्याचा इथूनच त्याची सुरुवात होईल. आणि याही आंदोलनाची तशीच सुरुवात जी झाली ती नागपुरातूनच झालेली आहे. तशी नागपूर शहराची पार्श्वभूमी क्रांतिकारी शहर म्हणून ओळख आहे. आपल्यासोबत महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी वाकोडकर साहेब आहेत. पण वेळ आली तर संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे. ते कारण तो मी त्या सांगितल्याप्रमाणे जर आपल्या अस्तित्वावरच घालत असेल तर मग तर आपल्याला जे काय करायचं ते करणं आवश्यक आहे. मग त्या प्रसंगी तुकाराम महाराजही म्हणतात की बाबा ते काय काय भले तरी देऊ वगैरे आपल्याला माहिती आहे. आणि किंवा मऊ मेना होणं आम्ही विष्णुदासन कठीण वज्र असं भेदवायचे. किंवा मग जे बदमाशा करतात त्यांना तुका म्हणे ऐशा नरा आणि मोजून माराव्या पैजारा, हे सुद्धा संतांनी सांगितलेलं आहे. तुम्ही 100 ताजमहाल बांधा ना, आम्ही कुठे काय म्हणतो. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला 100 ताजमहाल बांधायचे असतील ते बांधा, पण ते जे आहे बरोबर त्याला हात लावू नका. एवढी साधी याच्यात काय वाईट आहे, काय चूक आहे? त्याच्यात काही चूकच नाही ना, त्याच्यामुळे काहीच नाही. आणि म्हणून मग मला असं वाटतं की याच्यामध्ये पण मी पूर्ण शक्तीनिशी आणि पूर्ण यानं आहे, काही प्रश्न असण्याचं कारणच नाही आहे. आक्रमकपणे व्हावं आणि समजदारीने व्हावं आणि त्यांनी समजदारी घ्यावी. आपल्यासोबत माजी नगरसेवक तन्वीर अहमद आहेत. श्रद्धा स्थान है और श्रद्धा हम लोग की भी तुकडोजी महाराज में है. और ये नहीं तोड़ना जरूरी नहीं है. तोड़े यानी तुमने जो एक महाराज की जो विचारधारा है, जो उनकी कल्पना है, उसको नष्ट करना, ऐसा मुझे लग रहा है. आणि जे आपण नवीन बांधकाम बघतो आहे ते खरंच जसं सरांनी सांगितलं की एक मंगल कार्यालय वाटतं, खरंच वाटतं ते. जसं आपली श्रद्धा या मंदिरामध्ये आहे, जसं आपल्याला तिथे वाटतं की खरंच इथे महाराज आहे, तसं त्या मंदिरामध्ये म्हणजे नवीन मंदिरामध्ये आपल्याला वास्तव्य दिसत नाही. झालं तसं आंदोलन मोजरीला पण व्हायची शक्यता आहे. कारण आमच्या गावाकडले लोक खूप म्हणजे त्यांची भावना एक प्रकारे भावना दुखावली गेलेली आहे. प्रसिद्ध कविता आहे, खंजरी लेके आए आप खंजर लेके आओ ना. वाटतं का तुम्हाला की राष्ट्रसंतांच्या एवढ्याने सुद्धा आता थोडस आक्रमक राहिलं पाहिजे? आक्रमक तर राहिलंच पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. कारण नाही तर महाराज, मी मगाशी बोललो की तुकडोजी महाराज हे काही महाराज नव्हतेच. ते जर महाराज असते त्यांनी असं म्हटलंच नसतं की नाही पत्थर सारे बाबा म्हणे नावं लगे किनारे. हे सगळं म्हणण्याच्या आधी त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे जी मी नेहमी सांगतो की ज्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही बहुधा, की झाड झळवले शस्त्र बनेगे. आणि त्याच्याही पलीकडचं हे तर ठीक आहे, डायलॉग बाजी आहे. आपण हे म्हणतो किंवा चंद्र तोडीन सूर्य तोडीन वगैरे ते सगळं ठीक आहे, पण महाराज जे पुढे त्यांचा खरा जो सूर आहे, खरा जो आत्मा आहे, त्यांच्या विचारांचा आत्मा आहे, तो हा आत्मा आहे की झाड जोडले शस्त्र बनेगे भक्त बनेगी सेना. महत्वाचा मुद्दा हा आहे की भक्त सेना बनेल. आणि मग जो भक्त जर अन्याय होतो, आणि खरं आहे ना, पर्याय नसेल बघा, एखाद्या खूप मानवी कल्याणाच्यासाठी एखादं काहीतरी असेल आणि त्या ठिकाणी एखादं स्मारक जरी किती मोठं असेल आणि त्याच्यात काही अडचण येत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण इथे सगळे पर्याय उपलब्ध आहे, कारण नाहीये. आणि असं असताना तुम्ही जर ते तोडण्याचा प्रयत्न करता तर याचा अर्थ हा केवळ भौतिक किंवा भौगोलिक मुद्दा नाही आहे, हा सांस्कृतिक मुद्दा आहे.
तुमच्या विचारांना कुठेतरी अगदी मातीमध्ये गाडण्याचा प्रकार आहे हा, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्याच्यामुळे साधी लढाई नाही आहे ही जी लढाई आहे ही साधी लढाई नाही आहे, ही जमिनीची लढाई नाही आहे, त्या बिल्डिंगची लढाई नाही आहे, आर्किटेक्चरची लढाई नाही आहे. ही सगळी लढाई तुमच्या संस्कृतीच्या विरोधातली आहे. आणि म्हणूनच ज्या महाराजांनी ज्या समाजासाठी, समाज म्हणजे मानवतेच्यासाठी जे केलेलं आहे, ज्यांना वाटते की मानवता जिवंत राहिली पाहिजे त्या सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे. आणि आता एखादा लांडगा आला गावामध्ये चालून, आपल्याला दाखवता येतो अरे तो लांडगा आहे, तिकडे पळाला, इकडे पळाला, तिकडे पळाला, आणि त्याचा विरोध करणं सोपं जाते. पण जो तुमच्याच याच्यामधला लांडगा असेल, आपल्या इथे जर समजा आपण 10 जण आहोत, याच्यातला कोण आपला फितूर आहे माहित नसेल तर लढाई करणं कठीण जाते. कारण मी जर म्हटलं की वाघ गुरुजींच्या याच्यावरती मारा तुम्ही दगड, तुम्ही म्हणाल हे तर आपले मित्र आहेत म्हणजे असं. आणि मग मुख्य मुद्दा कसा आहे की तुम्ही शत्रू आहात की आम्ही शत्रू आहोत हे आज आपल्याला कळणं कठीण जाते. आणि म्हणून मग आपण जागरूक राहिलं पाहिजे, आपण सावध राहिलं पाहिजे, आणि मग विचाराच्या पद्धतीने गेलं पाहिजे. पण आमचे हे जे महाराजांच्या ह्या सगळ्या स्मृती ज्या आहेत महत्वाच्या, कारण ते फार वेगळं आहे, ते मी सांगण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटते की आक्रमक झालंच पाहिजे, आक्रमक झालं पाहिजे. आणि हे एक तुमची हे आहे हो, आज एक बोट कापलं, उद्या दुसरं कापतील, परवा ते आपण त्या विचाराचे जे लोक तिथे आहेत त्या हे अरे बिल्डिंग उखडण्याचं काय किंवा प्रार्थना मंदिर उखडायचं नाही, या लोकांना तिथून उखडून कसं फेकता येईल याची लढाई आपल्याला, याचं नियोजन आपल्याला करावं. खरी लढाई ती आहे. तेव्हा मग महाराज जर पाहत असतील, समजा आपण त्या अर्थानं नाही पण तरी महाराजांच्या विचाराला खऱ्या अर्थानं न्याय दिला असं आपल्याला वाटेल. आणि मिळमिळीत भूमिका गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांनी बिलकुल घेता कामा नये. जो मिळमिळीत भूमिका घेणार असेल तो महाराजांना महाराज त्यांना समजलंच नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून आक्रमकच झालं पाहिजे, याच्याबद्दल वाद नाही. मैं खंजर लेके आया था, खंजर लेके आऊंगा हे जे आहे, आणि भारत में क्रांती लावूंगा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी हे आहे ना. आणि त्याच्या ते देवाला जर चॅलेंज करतात महाराज, बंसी का बजाना छोड़ दे, अरे तू शहाणपणा कशात, म्हणजे आता मी माझ्या पद्धतीने बोलतो पण महाराज देवाला म्हणतात की नाटक सोड ना तुझे, कशाला बासरी वाजवतो. बासरी वाजवणं आताचा हा काळ नाही आहे, बरोबर आहे ना. आताची वेळ अशी आहे की मेरे प्यारे सुंदर भारत को किसी की नजर ना लगे, हे महाराजांनी सांगितलं आहे ना. आणि त्यामुळे जेव्हा देवाला म्हणतात की बंसी का बजाना छोड़ दे वन चक्र सुदर्शन धारी रे, मग तुम्ही काय करणार बाबा, हे भक्त काय करणार आहे, सत्यनारायण करणार की गंगा आरती करणार, बरोबर आहे ना. बरोबर आहे, सत्यनारायण गंगा आरती बिलकुल कुछ नाही ते, बिलकुल आपण. आणि म्हणून आपण मैदानातच आलं पाहिजे, घरात शेपट्या टाकून बसू नये. हजारो वर्षापूर्वी माणसाच्या शेपट्या कटून गेल्या निसर्गता, ते सिद्ध करायचं असेल तर मैदानात या. त्याचा सुरत असा होता की गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा नव्हे, विचारवंतांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि समन्वयकाची भूमिका निभावली पाहिजे. आणि ते जर समजा गुरुदेव अनुयायांच्या भावनांचा विचार करत नसेल तर ते राष्ट्रसंतांच्या विचाराचे नाहीत असं आपण समजायला काही हरकत नाही. आपल्या सर्वांचे आभार. कॅमेरामॅन श्याम आष्टीकर, आनंद माथले, नवराष्ट्र संदेश, नागपूर.